जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे उभा केलेलं ते हाणून पाडण्यासाठी संगीता वानखेडे तर काय ती कंटिन्यू भुकत आहे, ते तिचं म्हणजे व्यवसाय आहे भुंकायचा. कारण तिनं जर भुंकायचं सोडलं तर घेतलेले जी पैसे आहेत कुणाकडून ती लोक तिला काही सोडणार नाहीत, त्याच्यामुळे ती भुंकते. जाऊ द्या. जरांगे पाटलांच्या नावावर जर एखाद्याचा संसार चालत असेल तर त्याच्यात वावगं किंवा वाईट वाटायची गरज नाही. चालतंय. फक्त आपल्या मराठा समाजाने किती तिचं खरं मानायचं हे आपल्या हातात आहे. आणि मला एक गॅरंटी विश्वास आहे की तिचं कोण खरं मानत नाही. कारण जरांगे पाटील जेव्हा आंबेजोगाईला गेले त्यावेळेला त्यांच्या मागे अफाट गर्दी होती. पावसात भिजत लोक त्यांची भेट घेण्यासाठी गाडीवर सुद्धा जात होती. एवढंच नाही, जरांगे पाटील पुण्याला आले तर खूपच थाटामाटात जरांगे पाटलांचं स्वागत केलेलं आहे. जी बाई वारंवार भुंकून सांगते का की आता जरांगे पाटलांच्या मागे 100 लोक राहिलेत, जी बाई सांगते ना की 100 लोक राहिलेत, तर आपण तिचं आंदोलन स्वतः पाहिलेलं आहे. तिच्या आंदोलनाला 10 लोक सुद्धा आलेले नाहीत. त्यामुळं ना तिला थोड्या कळा येत आहेत. आता तिनं म्हणते की जरांगे पाटलांच्या बुडामध्ये काय त्या हे फडणवीस साहेबांनी काय सुतळी बॉम्ब लावला का? नाही, जरांगे पाटलांच्या बुडामध्ये फडणवीस साहेबांनी सुतळी बॉम्ब लावलेला नाही. कारण जरांगे पाटील जी फडणवीस साहेबांवर बोलते त्याचं कारण एकच आहे, फडणवीस साहेब सरकारमध्ये आहेत, फडणवीस साहेब मंत्री आहेत, म्हणून जरांगे पाटील. कारण जी काय समाज आहे, जनता आहे, ती मागणार कुणाला? जी सरकार आहे त्यांना, म्हणजे जी राज्यात आहे त्यांना मागणार, म्हणजे जी मंत्री आहे त्यांना मागणार. मग आता फडणवीस साहेब मंत्री आहेत म्हणून जरांगे पाटील त्यांना मागत आहेत. तिथं सुतळी बॉम्ब लावायची काय संबंध येत नाही, किंवा बॉम्ब लावून फुर्र बॉम्ब लावून पिटिवलं का ती काय संबंध येतच नाही अर्थार्थी. पण तिच्या बुडामध्ये मात्र काय जरांगे पाटलांनी सुतळी बॉम्ब लावून, जरांगे पाटलांनी नाही, कारण जरांगे पाटील रिकामे नाहीतच, ती समाजासाठी कार्य करण्यात गुंतलेले आहेत. पण मला काय वाटतं, नक्की जरांगे पाटलाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी पक्का सुतळी बॉम्ब लावलाय म्हणून तर ती फाडफाड. पण ती काय होतंय, तिचा काय उपयोग होत नाही. कारण 2 वर्ष झालं पैसा घेऊन भुंकणारी बाई एवढं भुंकते, स्त्रियांना गलिच्छ प्रकारच्या शिवेगाळ करते. आणि ती काय सांगते की बघा जरांगे पाटलांची भाषा, त्याला बोलायची सुद्धा पद्धत नाही, किंवा काय आणखीन एक दुसरं काय बोलायची बी पद्धत नाही, आणि त्याच्या भाषेचं सुद्धा त्याला ज्ञान नाही. आपण एखाद्यावर टीका करतो, एखाद्याच्या भाषेविषयी बोलतोय, तेव्हा आपली स्वतःची भाषा व्यवस्थित वापरणं गरजेचंच आहे. बरोबर आहे का नाही? आपण म्हणतो जशाच तसे उत्तरं देतोय, जशाच तसे उत्तर ह्याला म्हणत नाहीत. तिनं म्हणते की मी जशाच तसे उत्तर दिली, जशाच तसे उत्तर नाही. एखाद्या दादानं जर कमेंट केली की तू जरांगे पाटलावर एवढं का जळती, तर ही बाई त्या दादाच्या आई बहिणीला सगळ्याला कुठंतरी बुधवार पेठेत बसवेल, किंवा तुझी आई बहीण कुणा संगत पळून गेली, तुझी आई बहीण किंवा तुझी बायको ह्याच्या संगत पळून गेली, तुझी ह्या शब्दात त्या बाईच्या गलिच्छ शिवाय असतात. त्याच्यावरूनच कळतंय की बाबा त्या बाई कशी आहे. आणि मी तुम्हाला आधीच काय म्हणलं की आपली जी नजर आपली आहे ना, तशी दुनिया आपल्याला तशीच दिसते. आता माझा स्वभाव कसा आहे की बाबा मला कधी, म्हणजे आता काही लोक मला कमेंटमध्ये काय म्हणले, नाही पहिलं सांगते, माझा स्वभाव कसा आहे, मला बायकांच्या चारित्र्यावर डाग लावणं मुळात आवडतच नाही. किंवा एखादी बाई जरी तशी असली तरी सुद्धा मी एक विचार करते की बाबा तिचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, तिचा वैयक्तिक काहीतरी प्रॉब्लेम असेल. कारण कोणतीच बाई आपल्या एवढं सगळं कुटुंब असताना आणि आपल्या चारित्र्यावर डाग लावून घेणार नाही. तिला काहीतरी त्रास असेल, किंवा तिचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, तिची काहीतरी अडचण असेल म्हणून ती बाई तशी बनलेली आहे. जन्मातच तो कोण तसं बनत नाही, किंवा कोणालाच आपला सुखाचा संसार मोडावा वाटत नाही. म्हणजे काहीतरी तिची मजबुरी आहे म्हणून ती तशी बनली. मी ह्या विचारानं चलते. पण ह्या बाईचं कसं आहे, एखादी बाई तशी नसली तरी सुद्धा जर ती बाई हिला काय म्हणली तर ही बाई तिच्या चारित्र्याची सगळी वाट लावून टाकते. आणि ह्या बाईच्या नजरेत एकच असतं, कोणतं? समजा एखादा व्यक्ती जरी हिला येऊन काय कमेंट केली की त्या व्यक्तीला डायरेक्टच म्हणणार तुझी बायको ह्याच्या संगत पळून गेली, तुझ्या बायकोला ह्यानं गरोदर केलं, त्याने हे केलं. म्हणजे ती स्वतः तशी आहे, वैयक्तिक ती स्वतः तशी आहे. आणि काही गोष्टी तर बाहेर येतच आहेत ती कशी आहे त्याच्या, काही गोष्टी क्लिअर बाहेर येत आहेत. आता मला कमेंटमध्ये येऊन काही जण सांगतात ताई तिला विचारा हा आमका कोण आहे, ताई तिला विचारा टमका कोण आहे. तरी सुद्धा मी सोशल मीडियावर विचारलेलं नाही. वेळ आल्यावर तेही करावंच लागणार आहे. कारण तिनं वेळ यायच्या आधीच तिच्यावर वैचारिक वादात जरी बोललं तरी तिनं कुणाला सोडलेलं नाही. डायरेक्ट ती वैचारिक वादात बोललं तरी तिने चारित्र्यावर डाग उडवून, कुणाचं कुठंतरी नाव जोडून, कुणाचं काहीतरी, म्हणजे तो तिचा स्वभाव आहे. पर्सनल भांडणात पण ती तीच करते. अहो एक सांगू का, मला सांगा, आपण तर ओळख ना पाळकन खुशाल का पाहू नाही तिच्यासाठी. अरे स्वतःच्या जावचं सोशल मीडियावर मुसलमानाच्या माणसाशी संबंध आहेत ही सांगायला ती बाई भिलेली नाही. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांची इज्जत रस्त्यावर काढायला ती बाई भिलेली नाही. आता त्याच्यामध्ये तिनं सांगितलं त्या जावेनं तिथं कुठं शेजारी पाजारी पैसे काय बोलली असेल किंवा नसेल, कारण कुठल्याही गोष्टी आपण कानानं ऐकल्याशिवाय
खरं धरत नाही. तरी सुद्धा ह्या बाईनं डायरेक्ट सोशल मीडियावर काय सांगितलं, म्हणजे एकंदरीत आपल्या सासरच्या लोकांची बदनामी. पण असो, आपल्याला कोणाच्या पर्सनलमध्ये पडायचं नाही. फक्त मला यामधून एकच सांगायचं होतं की जिला स्वतःच्या कुटुंबाविषयी किंवा जिला स्वतःचं कुटुंब सांभाळता आलं नाही, जिला स्वतःच्या कुटुंबाच्या इज्जतीचं काय पडलेलं नाही, ते आपल्यासारख्याची इज्जत काय करणार आहे? हा सिंपल प्रश्न आहे, सिंपल प्रश्न आहे. आणि मग जरांगे पाटलांचं तर सोडाच, जरांगे पाटलांचं तर सोडाच, त्यांच्यावरती भुंकत तर होतीच. पण तिने एवढी हद्द पार केली की मराठा समाजावर एवढं भुंकायला लागली. ह्याच्या आधी कितीतरी वेळा म्हणली, म्हणजे मराठा समाज पुण्यामध्ये आंदोलनाला आला की बुधवार पेठेत गेला. मराठा समाज आंदोलनाला जातो तर 500 रुपये दारूच्या बाटल्या ह्याच्यासाठी त्याच्यासाठी जातो. एवढंच नाही तर जी मराठा समाज आंदोलनाला जातो त्यानं जरांगेच्या लेकराचं गांड धुवा, ही तिची भाषा बरं का, ही तिनं अशी बोललेली आहे. आणि आत्ता तर काल परवाच्या व्हिडिओत हद्दच पार केली. तिनं डायरेक्टच काय बोलली की मराठा समाजाचे लोक जरांगे पाटलांच्या आंदोलनाला येतात आणि त्यांच्या घरी बायकाकडं काय त्यांच्या बायकाकडं दुसरंच येऊन झोपून जाते, ही बाई बोललेली आहे. तरी पण आमचा मराठा समाज शांत आहे, चांगली गोष्ट आहे, शांत राहणंच चांगलं आहे. असू देत, काही विषय नाही. कारण घोडान मैदान लांब नसतं. सत्य काय ते लवकरच पुन्हा लक्षात येईल की बाबा काय सत्य आहे. पण त्या बाईला बोलताना एवढी पण लाज वाटत नाही. आणि आता कसं हे आंदोलन उभं केलं त्यामुळे ही बाई तर भुंकत आहेच, पण मध्ये बारसकर येऊन असा भुंकून गेला आणि आता ते उभं येईलच, त्याचा मूळवेद आता उठणारच झाला. आता कसं आहे, आता तो गप्पाय कुठंतरी तोंड घालून बसला, काही दिवसात येऊन भुंकल. ही तो काय सदावरते, तो तर ती मान हलवणारी ईडी कोंबडी, आणि तो काय बोलतो ही त्यालाच कळत नाही. कारण त्याचा कोट काळा आणि चष्मा बी काळा. कितीतरी वकील आहेत, सुंदर काम करतात, पण हा वकील कसा बनला माहित नाही. आता तो हाके कधी काय बोलतो ही कळतच नाही. त्या हाकेच्या ड्रायव्हरनं हाकेची खरी कहाणी सांगितली बघा, काय विषय आहे तो. आवर्जून ऐका त्या दादाचा व्हिडिओ. हाकेची खरी कहाणी समाजाच्या समोर आली. आणि हाकेनं स्वतः, आता ही बाई काय म्हणती की जरांगे पाटील फसवतात, तर हाकेनं स्वतः मान्य केलेलं आहे. हाकेनं स्वतः मान्य केलं की बाबा आमचं दुर्दैव आहे, जरांगे पाटलाच्या आंदोलनाला यश आलं. आणि आपले राणे साहेब आहेत ना, म्हणजे नारायण राणे साहेब नाही बरं का, त्यांच्या पोराचं बोलते मी. तर दादा, तुम्ही मराठा समाजाचे आहेत हो, जरा तरी मराठा समाजाचा विचार करा. तुम्ही मोठे आमदार खासदार, तुमचा पूर्ण घराणाचा आमदार खासदार आहे, तुम्हाला गोरगरीब मराठीची किंमतच कशी कळणार आहे हो. त्याच्यासाठी ना आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन बघा ना एखाद्या वेळेस. माझा शेतकरी जेव्हा गळ्यातलं बायकोचं मंगळसूत्र मी मोडून पेरणी करतो, आणि पेरणी केल्यानंतर सुद्धा कधी पाऊस जास्त पडले ना ते बी सडून जातं, आणि कधी नाही पाऊस पडले ना उगवून आलेलं सुद्धा वाळून जातं. आणि तेव्हा त्या बायकोच्या गळ्याकडे शेतकऱ्यानं बघितलं ना, त्याच्या लेकराच्या अंगावर शाळा चालू झाली नाही, शाळा चालू झाल्यानंतर लेकराच्या अंगावर कपडे नसते. शिक्षक 10 वेळा सांगतो युनिफॉर्म घ्यायला सांग तुझ्या बापाला. पोरगा घरी येऊन बापाला म्हणतो ना, त्यावेळेला बापाच्या लक्षात फक्त एकच येतं, बाप त्या दाव्याकडे बघतो आणि विचार करतो की मी फाशी घेऊन मरू का काय, मी माझ्या लेकराला नीट सांभाळू शकत नाही ना, बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा ठेवू शकत नाही. तर राणे दादा, तुम्हाला ही कळणार नाही हो, कारण तुम्हाला बापानं लय कमवून ठेवलेलं आहे. तुम्हाला तुमच्या बापानं लय कमवून ठेवलेलं आहे. तुम्ही आयत्या पिठावर युगुट्या वाढताय. हात सगळे फुटोस्तोर तुम्ही सोयाबीन काढलं असतं ना, हात फुटोस्तोर, मग तुम्हाला लक्षात आलं असतं की गरीबाचे लेकरं का आरक्षण मागतात. जरांगे पाटील गरीबाच्या लेकरांसाठी का आरक्षण मागतात. सोयाबीन काढून हाताची चाळणी होती, गहू काढायला लागलं ना तर उन्हाळ्यामध्ये गव्हाच्या ठुशा टुचून ना हाताला सलत राहते. ऊसतोडीवरचे जे कामगार आहेत त्यांना विचारा, लहान लहान 2-2, 3-3 महिन्याचे लेकरं घेऊन बाया ऊसाच्या पाष्टीत लेकरं टाकतात हो, आणि मोळ्या बांधून ट्रॅक्टरमध्ये ट्रकमध्ये मोळ्या भरतात. त्या बायाली विचारा, चलत असताना पाय घसरून पडलं ना तर ऊसाच्या खोडक्या आतमध्ये घुसत्यात, सगळ्यांना रक्त भोंबाळ होत्यात. त्या लोकांना विचारा गरिबी काय असते आणि शिक्षणाचं महत्त्व काय असते आणि त्यांचे पोरं नोकरीला लागावे असं का वाटतात. तरी सुद्धा ही नंगी काय बोलली माहितीये का त्याच्यावर सुद्धा, की नोकरी काय लागायला तुझ्या बापानं नोकऱ्या ठेवल्या का, तुझ्या घरच्या येतात. आणि आतापर्यंत ज्यांना नोकऱ्या लागले ती त्यांच्या घरच्या नव्हत्या. ज्यांची काही पात्रता नसताना सुद्धा आरक्षणाच्या जोरावर नोकऱ्या लागलेल्या येतात. आणि मराठीच्या लेकरांना टक्केवारी असताना सुद्धा शाळेत तुम्ही ओपन आहेत का म्हणलं की बाजूला ढकलतात हो. हे हाल आहेत आमचे. मान्य आहे ना, आमच्या पूर्वजांनी चुकी केली, आम्ही 100% म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते आरक्षण घ्या, पण त्यावेळेला आमच्या पूर्वजाकडे भरपूर जमीन जायदाद आहे असं त्यांना वाटलं, आम्हाला आरक्षणाची गरज नाही, आणि होतीही.
तुम्हाला फक्त एवढंच दिसलं हो, मराठ्याच्या लोकांनी बाया नाचवण्यात जमीन गमावली, पण तुम्हाला हे नाही दिसलं की पाटलांनी बाया नाचण्यात बायाच्या पायात जमीन गमावली. तुम्ही हेच म्हणताय, पण तुम्हाला हे नाही दिसलं की बाबा जेव्हा जेव्हा दुष्काळ पडल ना त्यावेळेला पाटलांनी गोडाऊन रिकामे केले, जमिनी सुद्धा दान केलेले आहेत काही काही जणाला. ही पाटलाची महती तुम्हाला नाही दिसली. तुम्हाला फक्त तोच पाटील दिसला की जी पाटलांनी बाया नाचविण्यात जमीन घालवली म्हणून. पण तुम्हाला हा पाटील कधीच नाही हो दिसला की गावामध्ये अडचण आली, खायला प्यायला नसलं की पाटलांनी स्वतःच्या गोडाऊन रिकामे केले, दान म्हणून दिलं. हे नाही दिसलं. अरे जमिनी सुद्धा दान दिलेले आहेत रे पाटलांनी. गोरगरीबाला धर तुला एकरभर जमीन, धर तुला अर्धा एकर जमीन. हे कधीच नाही दिसलं तुम्हाला, ते दिसणार पण नाही ना. हे दिसणार पण नाही राणे साहेब. त्याच्यासाठी ना असा घाम गाळावा लागतो ना, तेव्हा कळतं घामाची किंमत काय आहे. तुम्हाला काय कळणार. म्हणून तर मी काय म्हणले की ही बारसकर, सदावर्ते, हाके, ही राणे साहेब असे आंदोलनाला किंवा मराठा समाजाला विरोध करणारे पैदा होणारच आहेत. ही तर नंगी तर आहेच, तिचा तर विषय सोडा, ती गेलेलीच केस आहे. त्यामुळं ना फक्त मी मराठा बांधवांना कळकळीची विनंती करते की आपला जो गोरगरीब मराठे बांधव आहेत त्यांना कळकळीची विनंती करते, भावांनो सावध व्हा. तुम्ही सोशल मीडियावर बघताय की जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलंय त्याचं फळ आपल्याला किती चांगलं मिळत आहे. तर सावध व्हा. कोण काय भुंकतंय याकडे दुर्लक्ष करा. कारण हत्ती चले बाजार, कुत्ते भुके हजार. फक्त आपण एक करायचं, ह्यांना उत्तरं देत बसायचं नाही, ह्यांच्या नादाला लागायचं नाही. आपण जसं पहिल्या वेळेस मुंबईला गेलो त्यावेळेस एक होतो. आता कसं असतं एक सांगू का, आपण पेरणी केली ना तर पीक यायला सुद्धा 6 महिने लागतंय आपल्या पदरात पीक पडायला. आणि त्याच्यात जर वारा वादळ हे न जर काही पीक गेलं तर ती पदरात बी पडत नाही. अगदी त्याच प्रकारे आपल्या आरक्षणाचं आहे बरं का. आपण आरक्षणाची सुरुवात केली, आरक्षण मागायला सुरुवात करून बरोबर आहे 2 वर्ष झालंय आणि त्याच गोष्टीला झटत बसलं तर आपण नाराज होतोय, बोर होतोय, हेही माहिती आहे. आणि ही काय म्हणतात ना, ह्या लोकांसारखे मध्ये इगिन वारे येतच आहेत. आपण आरक्षणाला सुरुवात केलेली आहे तसं, उपोषणाला सुरुवात केली, आंदोलनाला आरक्षणासाठी सुरुवात केली ना तेव्हापासून ही इगिन वारे बारसकर सारखे, सदावर्ते सारखे, ही नंगी सारखे इगिन वारे येतच आहेत. पण त्याच्यातून आपल्याला फवारण्या करून पीक मिळवायचे, फवारण्या करून पीक मिळवायचे. आपण मला सांगा, शेतकऱ्याला इगिन वारा आला, शेती पिकली नाही म्हणून शेतकरी शेती सोडून देतो का? नाही. कर्जबाजारी होतो, मेहनत करतो, त्याच्यात परत परत प्रयत्न करतो ना. अगदी त्याच प्रकारे आपल्याला आरक्षणासाठी प्रयत्न करायचा आहे बरं का. कायम गोष्ट लक्षात राहू द्या. आणि जर गोरगरिबांचा कैवारी कोण असेल तर आपले जरांगे पाटील आहेत म्हणून त्यांच्या सोबत राहायचे.